राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं आजपासून नागपुरात साखळी उपोषण सुरू होत आहे आणि या आंदोलनाच्या ठिकाणी जाणार आहेत भाजप नेते आमदार परिणय फुके. भाऊ, काय सांगणार? नाही, ज्या प्रकारे मुंबईमध्ये जरांगे पाटलांच्या नेतृत्वात काही मराठा समाजाचे लोक जमा झालेले आहे आणि ते ओबीसीमध्ये आरक्षणाची मागणी करतात आहे, ते चुकीचं आहे. आणि त्याकरताच आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून नागपूर इथे माननीय बबन तायवाडे साहेबांच्या नेतृत्वात इथे साखळी उपोषण सुरू होणार आहे. मी त्या साखळी उपोषणाला भेट देणार आहे आणि मी ओबीसी समाजाला हेच आश्वासन देणार आहे की काही झालं तरी ओबीसी प्रवर्गातनं मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, कारण हे संविधानिक नाही आहे. आणि ज्या प्रकारे मागच्या काही दिवसापासून जरांगे पाटलांनी परत ओबीसीमध्ये आरक्षण मागितलं आहे, हे मला असं वाटतं की त्यांना संविधानाचा अभ्यास नाही आहे आणि संविधानामध्ये असं कोणत्याही जातीला कधीही कोणत्याही प्रवर्ग टाकता येणार नाही. आणि मला असं वाटतं की ओबीसी समाजानेही कुठेही घाबरण्याची काही गोष्ट नाही, याच्यात हे कधी होऊ शकणार नाही. आज तुम्ही तिथे भेट घेणार आहे, त्यांना हे सांगणार आहे की तुम्ही आश्वस्त राहावा, सरकारतर्फे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. मागच्याच वेळेस ज्यावेळेस या संदर्भातलं आंदोलन जरांगे पाटलांचं आंदोलन फार मोठं झालं होतं, त्यावेळेसही राज्य शासन आणि ओबीसी समाजाची मध्यस्थी मी केली होती आणि त्यावेळेसही मिटिंगमध्ये ज्या मिटिंगमध्ये संपूर्ण राज्य सरकारचे सर्वच नेते होते, त्यात एकनाथ शिंदे साहेब त्यावेळेसचे मुख्यमंत्री आणि माननीय फडणवीस साहेब त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री आणि अजितदादा पवार सगळेच मंत्री तिथे उपस्थित होते. आणि त्यामध्येच आम्हाला फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांनी हे शब्द दिला होता की ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही आणि तोच शब्द आजही त्यांचा कायम आहे आणि आजही सरकारचा तोच शब्द कायम आहे. म्हणून ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही. गेल्या वेळेस तुम्ही भेटायला घेऊन गेले होते शिष्टमंडळ, यावेळेसही तुम्ही जाणार आहात? निश्चितच यावेळेस जर असं काही जर माझ्या म्हणण्याने जर ओबीसी समाज जर मला वाटतं शांत झाला नाही तर निश्चितच त्यांचं आणि माननीय फडणवीस साहेबांची भेट घालून त्यांना फडणवीस साहेबांच्या माध्यमातूनही आश्वस्त करू. जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे, विरोधक सरकारकडे बोट दाखवत आहे. बऱ्याचदा तुम्ही म्हटलं की जरांगे पाटील यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली जाते. कोण असेल जरांगे पाटील यांच्या मागे, काय वाटतं? बघा, महाविकास आघाडीचे जे तिन्ही पक्षाचे नेते आहेत ते सगळे या जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या मागे आहे. जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कुठेतरी सरकारवर व माननीय फडणवीस साहेबांवर ते निशाणा साधत आहे. मला असं वाटतं की या प्रकारचं जे त्यांनी समर्थन केलं आहे. कालच मी ऐकलं की शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांनी या जरांगे पाटलांच्या आंदोलनाला समर्थन केलेलं आहे. तर माझं या माध्यमातून त्यांना दोघांनाही हा प्रश्न आहे आणि काँग्रेस पक्षालाही प्रश्न आहे की तुम्ही जे जरांगे पाटलांची मागणी आहे की ओबीसी प्रवर्गातनं ओबीसीमधनं मराठा समाजाला आरक्षण देण्याचं जी त्यांची मागणी आहे त्याला तुम्ही समर्थन करता काय? कोण असावं जरांगे पाटील यांच्या मागे, काय वाटतं? नाही, सगळे महाविकास आघाडी आहे त्यांच्या मागे. त्यांना शरद पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे असतील, काँग्रेसचे काही लोक असतील, हे लोकच सगळे आहेत जे जरांगे पाटलांना काहीतरी चुकीच्या मागण्या, असंविधानिक मागण्या करण्याकरता बाध्य करतात आहे. खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.